या सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी आहे लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. अजय आणि मिलिंद. गोलंदाजीसाठी गणेश. श्री गणेश होतोय सामन्याचा. सुरुवात होते. दुसरा अंतिम सामना दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. पहिलाच बॉल आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत भरपूर वेगाने. भरपूर लांबचा पल्ला गाठून आले. चांगला एफर्ट दाखवला. गुड एफर्ट. दोन धावा पहिल्या बॉलवर आपण पाहत आहे. इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहता जे सर्कल आहे पूर्णपणे घेरलेलं आहे खेळाडूंनी, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच खेळाडू तुम्हाला 30 सेकंडच्या बाहेर पाहायला मिळतील. ऑन साइडला व्हॉट अ शॉट. पिकअप हुक शॉट आपण पाहताय ऑन साइडला. मिड विकेट चौकारित्या 4 धावा बॉलवर प्राप्त करत असताना. तंत्रशुद्धरित्या स्ट्रॉंग आहे हा बॅटर. सकाळच्या क्षेत्रापासून आपण पाहिलं तर अजयने चांगली बॅटिंग केली आहे साजिवली संघासाठी. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 6. फुल लेनचा बॉल आहे. बीट झाल्यात विकेट किपर. लॉंग स्टॉपला भरदा वेगानं जाईल बॉल. बॉल चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळते. 10 ऑन अ बोर्ड. पुढे सरसावून मारलाय. मिड ऑफला क्लिअर करत असताना लॉंग ऑफला येतोय बॉल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे मिळेल. पहिलं षटक सध्या आपण पाहायला सुरू आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. चांगली टोटल सध्या या महत्वपूर्ण मॅच मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये उभारले, कारण पहिल्या षटकामध्ये रन्स येणं आवश्यक असतं, कारण तिथे एक टेक्निकली नैसर्गिकरित्या दबाव तुम्ही समोरच्या संघावर वाढवत असता. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये रन्स येणं आवश्यक आहे आणि ते सध्या काम अजय करतोय साजिवली संघाकडनं. चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा होता. खोदून काढला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू कलेक्ट होईल, परंतु एक सिंगल वेगानं कंप्लीट केली गेली. धावसंख्या 12. 12 ऑन अ बोर्ड. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. पहिलं षटक. बॉल वाईड आहे. पायाला ब्रश झाला विकेट किपरच्या आणि हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक्स्ट्रा रन्स आणि तिथे तिसरी धाव कंप्लीट. 3+1 एकंदरीत 4 धावा इथे प्राप्त होतात. साजिवली संघासाठी सर्व काही अलबेल आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या स्कोर कार्डवर 16 आपल्याला पाहायला मिळतात. 16 ऑन अ बोर्ड. धावा. 16 ऑन बोर्ड. शेवटच्या 2 बॉल मध्ये कुठेतरी गोलंदाज गणेश आता थोडस भरकटणारा मारा करतोय. 1 फॉर दी ओव्हर चा इशारा अंपायरच्या माध्यमातून प्लस एक एक्स्ट्रा रन देखील आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17. 17 ऑन बोर्ड. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फटका आहे. कॅप मध्ये टीप मध्ये फिल्डर आहेत आणि ओव्हरची समाप्ती झाली. धावसंख्या 18. जबरदस्त स्कोर इथे उभारलाय पहिल्या इनिंग अखेरीस. पहिल्या ओव्हर अखेरीस आपण पाहताय पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये पुरेपूर लाभ इथे उठवलाय तो साजिवलीच्या दोन्ही फलंदाजांनी. 5 मिनिटं झाली आहेत. कन्व्हिन्स संघ गोष्टीकडे लक्ष द्या, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची, चेस करायचे आहेत. धावसंख्या 18 आपल्याला पाहायला मिळते पहिल्या ओव्हरच्या अखेरीस.
ऑन साइडला काय फटका इथे खेचलाय, पायावर होता आणि तिथूनच बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेनं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या कॅप मधनं हा बॉल आपण पाहताय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चौकार. 4 धावा. साजिवली संघाच्या डगआउट मध्ये आनंद सामना आणि या सामन्यामध्ये सुरुवात अतिशय दमदार दिमाखदार या टीमची झाली आहे. समोर कान्विंदे संघ सकाळ सत्रापासून मोठ्या मोठ्या धावा चेस केल्या, त्यामुळे त्यांच्या समोर 4 ओव्हरमध्ये 60-65 रन उभारणं हे आवश्यक असणार आहे. बॅटची कडा लक फॅक्टर ऑन. लॉंग स्टॉपला वेगानं चालला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. चला बॉल द्यायचा. इनिंग मध्ये धावसंख्या भरधाव वेगानं पुढे झाल्या. 26 या आकड्यावर क्रमांक 2 चा षटक सध्या आपण सुरू होत असताना पाहताय. 2 बॉल झाले, 2 बॉलवर 2 चौकार आलेत. उल्लेख केला कान्विंदे संघासमोर जर तुम्हाला फाईट करायची आहे तर तब्बल 4 ओव्हरमध्ये 60+ रन असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. आणि या संघाकडे अक्षय नावाचा एक विस्फोटक फलंदाज आहे ज्यानं सकाळच्या सत्रापासून जबरदस्त कामगिरी केली आहे. डॉट बॉल आला. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहताय 26 सलगचे 2 चौकार, त्यानंतर एक निर्धाव चेंडू. संध्याकाळचं सत्र, सूर्याची सोनेरी किरण. दादासाहेब खाडेस क्रीडांगण आपण पाहताय. क्रीडांगणावर क्रिकेटचा हा महासंग्राम पुनश्च एकदा टर्न केलाय. बॉलला गॅप मध्ये लॉंग लेगला खेळाडू नाहीच त्या दिशेला कोणीही. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नक्कीच मागे मगासपासून आपण पाहिलं तर मागच्या दिशेला 3 बॉल गेले आणि ते तिन्हीच्या तिन्ही बॉल ज्या प्रेक्षकाने आमच्यापर्यंत पोहोचवले त्या प्रेक्षकाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमचं नाव आमच्यापर्यंत नाही आहे, माहीत नाहीये, परंतु तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. हाफ ट्रॅकर होता, पूल केला, शॉर्ट ऑन पूल. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालं, मिसफील्ड. दुसरा धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग मध्ये सध्या. 32 धावा स्कोर कार्डवर. ऑन साइडला मोठा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पुढे आलेत, बॉल पर्यंत पोहोचले नाहीत. 2 धावा इथे देखील मिळतील. 2 षटकांचा आपण पाहता सध्या खेळ झाला आणि धावसंख्या 34 या आकड्यावर पोहोचले. 34-17 सरासरी 2 षटकामागे राखली आणि उर्वरित 2 षटकामागे कान्विंदे संघ कमबॅक करेल का की याच धावसंख्येवर कंटिन्युटी ठेवेल तो संघ साजिवली. 2 ओव्हरचा खेळ झाला, 11 मिनिटं झालेत. उर्वरित 9 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करायची टीम कान्विंदे. या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. डीजे यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं संगीत आपण पाहताय. मागचे 2 दिवस, अजून पुढचे 6 दिवस आपण पाहणार आहोत. डीजे ऑपरेटर, त्यांचे सहकारी यांचं देखील या बिरवाडीकर चषकामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, कारण तुम्ही देखील या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहात. संपूर्ण स्पर्धेची साऊंड क्वालिटी तुम्ही पाहिलीत. अतिशय चांगलं साऊंड क्वालिटी आणि अतिशय चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलं जातं. तर तुमचं आणि तुमच्या संपूर्ण सहकारी टीमचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो.
तुमचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. धावसंख्या 34 मॅचच्या दिशेने अक्षय आलाय, ज्या अक्षयचा आम्ही उल्लेख केला. संपूर्ण दिवस गाजवलाय खेळाडूंचा कानविंदे संघाकडनं. बॉल यष्टांच्या वरून गेलाय, खूप जास्त शफल झाले होते, लगेचच रेफर केला तिसऱ्या पंचांकडे. बॉल आहे, यष्टांच्या वरून बॉल गेला, त्यामुळे फेअर डिलिव्हरी आहे. खूप जास्त शफल झाले होते फलंदाज. ऑन साइडला फटका खेळ खेचून मारला, निपरीत क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. एकच धाव इथे मिळाली आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये. 34 या ओव्हरमध्ये अक्षयनं पहिला बॉल डॉट हाताळलाय, दुसऱ्या बॉलवर एकच धाव आली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न कानविंदे संघाचा राहील. यावेळी दिशा भरकटली आहे, पंच वाईड बॉल घोषित करतात. एक्स्ट्रा रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचली. शांत वातावरण सध्या आपण पाहताय. संध्याकाळचा 17 अंतिम सामना आणि प्रेक्षकांच्या माहिती करता सामना सध्या सुरू आहे. एका बाजूला कानविंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये साजिवली. 2 संघादरम्यान चांगला बॉल आहे, फुल लेनचा बॉल होता, ओव्हर पिच बॉल पर्यंत पोहोचलेच नाहीत. अक्षय चतुराईने गोलंदाजी करतोय, फलंदाजापासून तो दूर ठेवते बॉल. पुनश्च एकदा मी त्या निर्णयाकडे तुम्हाला घेऊन जातोय. या आयोजकांच्या माध्यमातून असा डिसिजन घेण्यात आलाय की खर्डी कसारा विभाग जे 2 संघ निघालेत, ते 2 संघ, शहापूर विभागाचा 1 संघ आणि किनवली असोसिएशनचे 3 संघ, या सर्वांमध्ये शनिवारी लॉट्स पाडून क्रिकेट खेळलं जाणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे विभागाचं क्रिकेट खेळलं जाणार नाहीये. क्वालिफाय मॅच मध्ये सर्वांना एकत्र 6 चिठ्ठ्या केल्या जातील आणि त्याच्यामध्ये 3 मॅचेस लावल्या जातील. सो या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. हो, पुनश्च एकदा किनवली असोसिएशनचे 3 संघ, खर्डी कसाराचे 2 विभागाचे आणि शहापूर विभागाचे 1, असे 6 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार होता. लक्षात घ्या, विभागानुसार आपण क्वालिफाय मॅच खेळणार नाहीयेत. अतिरिक्त वेळ घेतला तो कानविंदे संघाकडनं. या आता तब्बल पाहिलं. चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतली आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अक्षयनं संपूर्ण ओव्हरमध्येच, साजिवली संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने ज्या स्थितीत होता, या 2 बॉल या ओव्हरमध्ये पूर्णपणे त्यांना बॅकफुटला टाकलाय.
36-36. या ओव्हरमध्ये अक्षयने अक्षरशः कंबरडच मोडला. हॅट्रिक त्याने प्राप्त केली आहे. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 36. ओव्हरमध्ये धावा दिल्या त्याने फक्त 2 विकेट प्राप्त केले 3. 36 वर अडकलाय तो साजिवली संघाचा डाव. भेटला का सलमान चिन्ह? सेवा दिली आमच्या माणसा सत्कार झाला पाहिजे. नाही ना 12 ऊन होतं ना डोकं पकडलं. आहे सन्मान चिन्ह आहे या ठिकाणी. चला व्यासपीठावर आपण एक शुभ सन्मान करतोय आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला समालोचकाच्या माध्यमातून सहकार्य केलं आणि आमचे परमस्नेही परम मित्र आदरणीय योगेशजी भागरे, मॅन फ्रॉम बोरशेती, बोरशेतीचा आवाज, यांचा शुभ सन्मान आदरणीय प्रफुल्लदादा विदे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. सध्या या बिरवाडीकर चषकामध्ये आपण जी समालोचनाची सेवा दिली त्याबद्दल आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद आदरणीय योगेशजी भागरे सर. धावसंख्या 37-37. मस्त आहे. मिस टायमिंग या फटका इथे देखील झेलची शक्यता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 आणि त्यानंतर 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा फक्त 3. हे क्रिकेट आहे मित्रांनो. सातत्यानं रंग बदलणारा खेळ आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा खेळ रंग बदलत असतो. धावा संख्या स्थिरावले 37 या आकड्यावर. चला नवीन फलंदाज धावत आहे जरा. एकच धाव आली. धावा संख्या 38-38. अजून एक विकेट मिळू शकते आणि हो यस पकडला झेल. सातत्यानं विकेटचं पतन होत असताना आपल्याला साजुली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावा संख्या 38 या आकड्यावर. 4 बॉलमध्ये 2 विकेट 2 धावा दिल्या आतापर्यंत.
लोवर फुल टॉस आहे, जबरदस्त फिल्डिंग. मिड ऑफला अपील करतात, पंच सहमत नाही आहेत. यशस्वीरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय खेळाडू. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 39. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर, शेवटचा बॉल आहे आणि 39 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला मोठा फटका, डिपर क्षेत्ररक्षक आणि अजून एक विकेट. 39 वर थांबला धाव. 40 धाव संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय ते साजिवली संघाने कानविंदे संघासमोर. धन्यवाद. चला, थँक्यू सो मच. आज सायंकाळचं सत्र, सायंकाळच्या सत्रामध्ये तमाम माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि सर्वांचंच मी समालोचक कुमार योगेश बागरे सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सामन्याच्या दिशेने वळण्याच्या अगोदरच एक सूचना देतोय. आयोजकांच्या माध्यमातून एक विशेष सूचना आजच प्राप्त झाली आहे, ती अशी की शहापूर तालुक्यातील किनवली असोसिएशनचे 3 गट अर्थात 3 संघ क्वालिफाय होतील. खर्डी कसारा विभागातील 2 दिवस सामने अर्थात ते 2 संघ क्वालिफाय होतील आणि शहापूर विभागाचा 1 दिवसाचा लॉट्स आहे, म्हणजे एक संघ तो असेल. असे 6 संघांचा एकत्रित ड्रॉ केला जाईल आणि त्या ड्रॉ मध्ये कुणाचाही सामना कुणाशीही लागू शकतो आणि तो ड्रॉ शनिवारी सायंकाळी केला जाईल. या गोष्टीची नोंद किनवली असोसिएशनच्या संघांनी आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच खर्डी कसारा विभागातील संघांनी आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि शहापूर विभागाच्या सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. तदनंतर कोणतीही सबब कुणाचीही ऐकली जाणार नाही याची नोंद घ्या. आयोजकांचा डिसिजन आलाय की याच प्रकारे सामने होतील. 6 संघांचा एकत्रित ड्रॉ केला जाईल. चला, आजच्या दिवसातील शेवटची इनिंग आणि आजच्या दिवसातील मलाही इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ओवी स्पोर्ट बिरवाडी, मनीष दादा आणि मनोज दादा या दोघांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. पहिला चेंडू क्रॉस बॅट ऑफ द खेळायचा प्रयत्न जरूर केला. ज्यावेळी ऑफसेटच्या बॉलला तुम्ही क्रॉस खेळण्याचा प्रयत्न करताय ना, त्यावेळी कुठेतरी तुम्हाला नक्कीच अडचण निर्माण होत असते, कारण की तुमचा फुटवर्क तेवढा स्ट्रॉंग नसतो
आणि फुटवर्क जर क्रिकेटमध्ये स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही खेळामध्ये प्रभुत्व मिळवू शकत नाही आहेत। मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्त्वाचा आहे। श्रेयस दादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 या संपूर्ण आयोजनासाठी ओवी स्पोर्ट बिरवाडी ग्रामस्थ मंडळ बिरवाडींनी हे आयोजन केलं। या मैदानासाठी आम्हाला सांगितलं की मेंगलपाडाकरांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली आहे। खराब चेंडू, खूप सारा रूम होता, ती दिशा दर्शवली आहे, चेंडू निघून चालला आहे डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार आलाय चौकार, 4 धावा। पडला आणि शेवटच्या 12 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा केल्या होत्या, परंतु इथे मात्र काय कमबॅक आहे यष्ट्यांच्या मागे, अप्रतिम झेल इथे मात्र टिपला गेलाय, लाजवाब झेल, कमिटमेंट 100% कमिटमेंट। आज आपल्याला इथून काही करून या ट्रॉफीसाठी प्रयत्न करायचे आहेत हेच दर्शवत आहेत। चला क्षेत्ररक्षण पसरून घ्या, कोणत्याही प्रकारचा विलंब दौडू नका, कारण तुम्ही आज जर विलंब केला तर येणाऱ्या आगामी कालामध्ये अधिक सारा विलंब होईल। कानविंदे संघ तुम्हाला बॅड लाईट, मी तर म्हणणार बॅड लाईट होईल, परंतु क्लायमेट थंडावला तर तुम्हालाच रन चेसला त्रास होईल, म्हणून तुम्ही थोडी घाई करा, फलंदाज त्वरित एंटर व्हा। धावसंख्या 4, गडी झालाय 1 बाद। सातत्याने एका सूचनेचं लक्ष नक्कीच द्या। किनवली असोसिएशन, खर्डी कसारा असोसिएशन आणि शहापूर विभाग तुमचे सेमीफायनलचे सामने एकत्रित खेळवले जाणार आहेत, विभाग वाईज होणार नाहीत याची नोंद घ्या। विभाग वाईज सामने खेळवले जाणार नाहीत याची नोंद किनवली असोसिएशन, खर्डी कसारा असोसिएशन आणि शहापूर विभाग या सर्व संघांनी घ्या। उद्यापासून आपल्याला किनवली असोसिएशनचा पोल आपल्याला सलग 3 दिवस खेळताना पाहायला मिळेल। गुरुवारी शहापूर विभाग असेल। आणि एकत्रित खेळवण्यामागचं उल्लेख आम्ही नक्कीच करू की खर्डी कसाऱ्याचे 2 संघ आहेत, किनवलीचे 3 आहेत आणि शहापूरचा 1 आहे, त्यामुळे विभाग वाईज सेमीफायनल खेळवणं अवघडच आहे। म्हणून शहापूर तालुक्याच्या क्रिकेटला न्याय देण्यासाठी शहापूर तालुक्यातील सर्व संघांचा एक लॉट्स पाडतोय आपण। जर 2-2 संघ असते तर आपण विभाग वाईज सेमीफायनल खेळवली असती, परंतु किनवलीचे 3 आहेत, शहापूरचा 1च आहे आणि खर्डी कसाऱ्याचे 2 आहेत, म्हणून आपलाही कुठेतरी थोडासा नाईलाज होतो आणि विचारपूर्वक आपण घेतला निर्णय आहे। कुणी यातून चुकीची माहिती किंवा गैरसमज करून घेऊ नका, क्रिकेटला न्याय देणं हाच आपलाही प्रयत्न आहे, म्हणून एवढी मोठी स्पर्धा आपण शहापूर तालुक्याच्या प्रत्येक विभागासाठी ठेवलेली आहे। असा एकही विभाग नाही की या स्पर्धेमध्ये त्या विभागातील संघ खेळत नाहीत, क्रिकेटला न्याय देणं हाच एक आपला हेतू आहे। म्हणून आपलाही कुठेतरी 6 संघांच्या दरम्यान इथे थोडासा नाईलाज झाला की 2 टीम आपल्या खर्डी कसाराच्या आहेत, 3 टीम किनवलीच्या असतील आणि 1 टीम शहापूरची, म्हणून हा घेण्यात आलेला निर्णय आहे। 2-2 जर असत्या तर आपण विभाग वाईज सेमीफायनल खेळवून मग पुढे फायनलसाठी आपण एकत्रित निर्णय घेतला असता। चला टीम मीटिंग नकोय, साजिवली संघ कृपया टीम मीटिंग करू नका। वेल मित्रांनो फार महत्त्वाची आजच्या दिवसामध्ये सुद्धा। आणि पहिलं षटक समाप्त झाले, पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा 2 गडी बाद। आणि खरं तर प्रत्येक विभागातून 5-5, 10-10 टीम अजूनही वेटिंगला होत्या, परंतु स्पर्धा लांबणीवर न जाता आपण दिलेल्या दिवसांमध्ये जे सुरुवातीला आलेले जे संघ होते त्यांनाच आपण घेतलं।
बाकीचे जे 25 टीम वेटिंगला राहिल्या त्यांना आपण पुढच्या वर्षी नक्कीच त्यांचाही विचार करू, परंतु यावर्षी आम्हालाही वाटतं कुठेतरी क्रिकेटला न्याय मिळावा, कुठेतरी शहापूरचं क्रिकेट अधिक चांगलं कसं होईल यासाठी आमचा एक छोटासा हा प्रयत्न आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतोय. म्हणून सर्वांच्या वतीनं मी तर विनंती करेल की सर्वच जण या निर्णयाला नक्कीच सन्मानपूर्वक स्वीकार करतील आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही सांगितला, जेणेकरून नंतर असं नको व्हायला की टीम क्वालिफाय झाल्यावर हा निर्णय आला, म्हणून असं न होता क्वालिफाय होण्या अगोदरच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. चला चला लवकर चला. साजिवली संघ कृपया सहकार्य करा मित्रांनो, सहकार्य करा. दीपक गोलंदाजी मार्कवर. खरं सांगायचं तर बोरशेती गावचे जावई आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये जावयांची कामगिरी आम्हालाही पाहता येईल. पुन्हा एकदा इथे मात्र सुरेख फटका खेचलाय डावखुऱ्या हाताचा विशाल, त्याच्या बॅट मधून तडाखा, 6 धावेसाठी षटकार. स्वर्गीय विठ्ठल दादासाहेब खाडे स्मृती चषकाची बात न्यारीच आहे, कारण या चषकानं वेड लावलंय. हा चषक फक्त बिरवाडीकरांचा नाही तर शहापूर तालुक्याच्या क्रिकेटचा सन्मान, शहापूर तालुक्याच्या क्रिकेटचा अभिमान, बिरवाडीकरांचा स्वाभिमान बनलाय. कारण या चषकामध्ये अनेक सारे संगत, अनेक सारे तारे सितारे खेळताना आपण पाहणार आहोत. अनेक वर्षाची परंपरा जपण्याचं काम इथे मात्र बिरवाडीकर करतायत. ओवी स्पोर्ट बिरवाडी करतीये. अनेक वर्ष या स्पर्धेला सातत्यपूर्ण आपण पाहत आहोत. डॉट बॉल, डॉट चेंडू आलाय, षटकार नंतर डॉट आलाय. नक्कीच चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच आयोजक सांगतात की आमचा प्रयत्न पुढच्या वर्षी दिवस रात्र म्हणजे डे नाईट करण्याचा प्रयत्न असेल. आम्ही सुद्धा शुभेच्छा देऊ आणि आवर्जून दरवर्षी प्रमाणे पुढच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला न सांगता येऊ हा शब्द आमचाही आहे. पुन्हा एकदा षटकार आलाय. हवा काढण्याचं काम इथे मात्र करण्यात येतंय की काय हे मात्र पाहावं लागेल. दीपकवर हल्ले चढवले जात आहेत विशालच्या माध्यमातून. विशालने मात्र या सामन्यात सूर गवसलाय. प्रत्येक सामन्यात त्याला चांगली नक्कीच सुरुवात मिळाली होती, परंतु मोठ्या इनिंग मध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. पुन्हा एकदा फटका फसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक होणार नाहीये चुकी. विशालच्या इथे मात्र महत्वाचा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. चांगलं कॉलिंग पाहायला मिळाली. धक्का क्रमांक 3 विशालच्या माध्यमातून कानविंदे संघाला. आणि स्पर्धा आयोजित करणं तितकंच सोपं आहे, परंतु मार्गदर्शन जर योग्य मिळालं नाही तर स्पर्धा सातत्यपूर्ण टिकवणं फार अवघड असतं. म्हणून या स्पर्धेला आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे आमचे सन्माननीय दीपकजी गाडेकर दादा, सन्माननीय दिनेशजी खाडे दादा, देवीदासजी खाडे दादा, प्रदीपजी गाडेकर दादा, किशोरजी बेरे साहेब, राजेंद्रजी सासे साहेब, चंद्रसेन बांगर साहेब आणि विजय बेरे दादा, या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलं. आणि ही स्पर्धा मग संपूर्ण ओवी स्पोर्ट बिरवाडी असेल, बिरवाडीचे ग्रामस्थ असतील, सर्वांनीच आपल्या सहकार्यातून साकार केलेली आहे. त्याचप्रमाणे मोलाचं मार्गदर्शन सोपान माणिक बेरे साहेब यांचं सुद्धा लाभलं. त्यांचं सुद्धा आम्ही सतत आभारी आहोत. असंच मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करत राहा. अशा स्पर्धा आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत राहू. कारण क्रिकेट हे प्रत्येकाच्या रक्तात आहे. इथे मात्र फटका फसलाय यानी अक्षयची विकेट. जो अक्षय दिवसभर चमकलाय तो अक्षरशः महत्वाच्या सामन्यात फेल ठरलाय. आणि इथे काय घडलंय, दीपक हे नाम नाही ब्रँड आहे बॉस, हे साजुलीकर सांगत असतील.
आहे 16 आणि अजूनही विजयासाठी 24 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 13 चेंडू 24 ची गरज. परंतु अक्षय हार्ड हिटिंग फलंदाज दिवस गाजवला. तुम्ही दिवसभर काय केलं हे आता प्रेक्षक राजाला माहित नाहीये. महत्वाच्या सामन्यात तुम्ही काय करताय हेच कानविंदेकरांना फक्त माहिती आहे. कारण इथे मात्र कोण चमकतोय. दीपकने संपूर्ण दिवसभर चांगली कामगिरी केली. या सामन्यातही चांगली कामगिरी करतायत हे मात्र पाहायचं आहे. खूप चांगली कामगिरी होती आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर नक्कीच कंप्लीट होतीये. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय. या धावेची गरज होती का हा प्रश्न कानविंदे संघाच्या डगआउट मध्ये स्वतःशीच विचारणा केली जाईल. कारण एक धाव तर यशस्वीरित्या आली होती. दुसरीचा प्रयत्न करण्याची काय गरज होती हा प्रश्न उपस्थित झालाय. 2 षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडी बाद 17 धावा. जय आलेत मैदानाच्या आतमध्ये. जयला कानविंदे संघाचा विजय खेचून आणायचा असेल तर फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीसाठी अजयला साजिवलीचा अजय रथ पुढे घेऊन जायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. जय आणि अजय मध्ये युद्ध झालंय पण तू विजय कोणाचा होईल हे पाहायचंय. जय आणि अजयच्या या लढतीत पहिला चेंडू डॉट आला आहे म्हणजे अजूनही एक पाऊल पुढे साजिवलीने विजयाच्या दिशेने टाकलेला आहे. जय आणि अजयची अभेद जोडी आपण नेहमीच जय आणि वीरूची जोडी पाहिली. अर्थातच क्रिकेटचे देव भगवान सचिन रमेश तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर हलक्या हाताने थोडंसं बोट फिरली होती. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट होतीये. फार रोमांचकता वाढली आहे. प्रत्येक जण या सामन्याचा निर्णय काय येईल या अपेक्षित आहे. जो जिंकेल तो थेट एक ट्रॉफीसाठी नक्कीच मानकरी होईल. आणि या स्पर्धेचा विशेष या ज्या आकर्षक ट्रॉफी ज्या शहापूर तालुक्याच्या धर्तीवर सर्वप्रथम कुठे असतील ॲक्रेलिक ट्रॉफ्यांचा मानकरी कोण होईल. शहापूर तालुक्याच्या धर्तीवर सर्वप्रथम ठेवल्या गेल्यात ॲक्रेलिक ट्रॉफ्या. चमचमणाऱ्या खूप चांगल्या सुरेख ट्रॉफ्या पाहावं आणि प्रेमात पडावं अशा या ट्रॉफीज आपल्याला आपल्या या स्पर्धेला पाहायला मिळत आहेत. त्या ट्रॉफीचा कोण मानकरी होईल हे सुद्धा पाहावं लागेल. अजयचा पुढील चेंडू जयसाठी. जय आणि अजयच्या विरोधात हे तुंबल युद्ध. पुन्हा एकदा स्विच हिट केला आहे. क्षेत्ररक्षक होते. थोडीशी फंबलिंग. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दुसरी धावही यशस्वीरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का नाही नकार दिलाय. स्कोर झाला इथे मात्र धावसंख्या 21. अजूनही 19 धावेची गरज आहे. 40चं आव्हान आहे. 3 चेंडू झालेत. 9 चेंडू आणि 19 धावेची गरज. 9 चेंडू 19. कोण जिंकेल साजिवली की कानविंदे. कानविंदे की साजिवली. पुन्हा एकदा सुरेख फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक जात आहेत. व्हॉट अ कॅच. टाळ्या होऊ द्या. काय कॅच टिपलाय. व्हॉट अ कॅच. ज्या प्रकारचे मॅच आहेत त्याही पेक्षा जास्त इथे मात्र कॅचचं महत्व झालंय. हा
कॅच घेतला. याच प्रकारचा झेल खरं तर 1983चा विश्वचषक फायनल सर्वांनीच पाहिली आहे हायलाईटमध्ये, कारण आपला जन्मही झाला नव्हता त्यावेळी तो विश्वचषक भारताने जिंकला. परंतु हायलाईट आपण ज्या ज्यावेळी पाहतो त्यावेळी आपण बघितलंय कपिल देव निकंज यांनी अशाच प्रकारे एक झेल टिपला आणि तिथून जर सामना टर्न झाला तर भारत तो विश्वचषक जिंकला. आणि इथेही त्याच प्रकारचा झेल घेतला आणि त्या सामन्याची आठवण आजही आत्ता इथे समालोचक क्षेत्रामध्ये झाली. म्हणजे काही गोष्टी अविस्मरणीय असतात ज्या आयुष्यभर स्मरणात राहतात. त्याच प्रकारचा आज सामना. काय कॅच होती, व्हॉट अ कॅच. मागच्या बाजूला पळत जाताना झेल घेणं अवघड असतं, परंतु इथे मात्र सोपं दाखवलं साजिवली संघानं. जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष सर्व काही आज पणाला लावलंय. गावचं क्रिकेट, गावचं क्रिकेट. 7 चेंडू 19 ची गरज. 7 चेंडू 19. कानविंदे की साजिवली, काय होईल कुणालाही ठाऊक नाहीये. आम्ही अजूनही प्रतीक्षा करतोय काय असेल उत्तर या सामन्याचं. पुन्हा एकदा नक्कीच वाईट दिलाय आणि रिव्ह्यू दिला गेलाय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जात आहे. UTC लाईव्हची संपूर्ण ऑफिशियल टीम त्यासोबत थर्ड अंपायर सर्व काही चेक केलं जात आहे. लाईन लेन्थ सर्व गोष्टी चेक केल्या जातील. चेंडू कुठे पिचिंग झालाय, चेंडू किती टर्न झालाय, कुठून गेलाय, एसटी वरून गेलाय की एसटी बाहेर आहे, पंचांनी वाईट दर्शवलाय, मग नक्की काय असेल या प्रतीक्षेत सर्वच जण आहेत. उत्सुकता इथे मात्र सर्वांना लागली आहे, कारण सामनाही महत्वाचा आहे. एक एक दावेचं महत्व या सामन्यात आहे, एक एक चेंडूचं महत्व या सामन्याला आहे. जो जिंकेल तो नक्कीच आपला नशीब आजमावणार आहे. आजवरच्या शहापूर तालुक्याच्या नव्हे तर खर्डी कसारा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा साजिवली आणि कानविंदे दोन्ही संघांनी अजूनपर्यंत एकदाही ट्रॉफीला हात लावलेला नाहीये. आज कोणत्या संघाचं नशीब चमकतील आणि ट्रॉफीला हात लावण्याचं नशीब आज रविवारी पुढच्या रविवारी कोणाचं असेल हे मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा अधिक सफल झाले होते. पुन्हा एकदा आपली बोटाची जादू दाखवली, चेंडूला फिरवलं, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 6 गडी बाद 22 धावा. 6 चेंडू 18 धावेची गरज. मी तर म्हणेल 6 चेंडू 18 म्हणजे आम्ही नेहमी ज्या ज्या वेळी भिवंडी मध्ये समालोचनाला जातो त्यावेळी नक्कीच म्हणतो की 6 मध्ये फक्त 3 मारायचे, फक्त 3. तेच मी इथेही म्हणेल 6 मध्ये फक्त 3 मारायचे, परंतु ते 3 मारण्याची क्षमता फलंदाजामध्ये असायला हवी, तो आत्मविश्वास असायला हवा, त्याने स्वतःवर जबाबदारी घ्यायला हवी की मी मारू शकतो, मी करू शकतो, मी कानविंदे गावाला नाही माझ्या संघाला सुद्धा विजय मिळवून देऊ शकतो. परंतु समोर चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. साजिवली समोर, साजिवली आहे. साजिवलीचा कोणता गोलंदाज असेल जो सांगेल नाही 18 आहेत, मी जर थांबू शकतो, मी रोखू शकतो, मी आपल्या संघाला विजय संपादन करून देऊ शकतो. आजच्या रविवारी जो क्वालिफाय होईल तो नक्कीच पुढच्या रविवारी ट्रॉफीचा मानकरी असेल. एक ट्रॉफी कोणाची तरी असेल. आज दिवसभर घेतलेली दोन्ही संघांची मेहनत, या मेहनतीचा चीज व्हायचा असेल तर आता हे 6 चेंडू निर्णायक आहेत दोन्ही गावांसाठी, दोन्ही संघांसाठी. काय होईल हे मात्र पाहावं लागेल. तानाजी गोलंदाजी मार्गवर 6 चेंडू 18 ची गरज. पहिला चेंडू अतिरिक्त उचली, 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा केलाय, वाईड आलाय म्हणजे समीकरण बदलेल. 6 चेंडू 17.
6 चेंडू 17. फटका लाजवाब डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि पैत्य मात्र झेल संपादन केलाय. संपलाय खेळ. फलंदाज गणेश. चला थोडं फास्ट केला. फलंदाज लवकर जाऊ द्या. मी म्हटलं होतं ज्यावेळी नाणेफेकी झाली त्यावेळी कानविंदे संघात नाणेफेकी जिंकली. जसा कॅप्टनने क्षेत्ररक्षण म्हटलं मी लगेचच सांगितलं होतं जगदीश सरांना निर्णय चुकीचा आहे. सायंकाळचं सत्र आहे. फलंदाजी करणं गरजेचं होतं. तिथे क्षेत्ररक्षण हे निर्णय फार चुकीचा झाला आणि तिथे थोडासा सामना फसला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये विनीत आलाय. मोहन आणि विनीत तानाजीने इथे मात्र विकेट संपादन केली आहे. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय म्हणजे 4 चेंडू 17ची गरज. 4 मध्ये 17. जल्लोष होतोय. जल्लोष होतोय. साजिवलीकरांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साजिवलीकर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दुसऱ्या बाजूला आहे कानविंदे. 4 मध्ये 17 हवे. 3 मारायचे आहेत कानविंदे. टाळ्या होऊ द्या. प्रोत्साहन द्या खेळाडूंना. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने आले. थोडीशी फंबलिंग. 1 धाव कंप्लीट. एकच धाव घेतली आहे म्हणजे 3 चेंडू 16 धावेची गरज. 2 बिग हिट त्यानंतर 1 4 असं समीकरण बनलंय आणि हे समीकरण आता मात्र थोडस त्रासदायक आपल्याला पाहायला मिळेल. साजिवलीकरांचा खेळ सदाबहार खेळ आज सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळालाय. ऑटो बॉल. इथे मात्र काय घडलंय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कानविंदेकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या त्या निराशेच्या दिशेनं चालल्यात. 2 चेंडू 16ची गरज असेल. कानविंदे संघाचे काय केलं. काय कमवलं. दिवसभर काय खेळ केला याला महत्व आता उरलं नाहीये. पण तो आत्ता या सामन्यात फार चुका घडल्या. फार चुका घडल्या आणि गडी बाद. 1 चेंडू शिल्लक असेल. फलंदाज तुम्ही तिथेच थांबा. ज्यावेळी नाणेफेकी झाली त्याच वेळी घेतलेला डिसिजन मी तर म्हणेल कर्णधाराच्या माध्यमातून चुकीचा ठरला. आणि क्वालिफाय झालाय श्रेयस दादासाहेब काळे स्मृती चषक 2025 मध्ये दुसऱ्या दिवसाचा खर्डी कसरा विभागातील क्वालिफाईड संघ टीम साजिवली. जल्लोष नंतर करा. दीपक चला आपण या. 3 विकेट घेतल्यात. मॅन ऑफ द मॅच दीपक. तिथूनच सामना टर्न झाला. जिथे महत्त्वाचे विकेट दीपकने कॅरी केल्या. सामनावीराचा पुरस्कार दीपक यांना जातोय.